नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। JSW एस्पायर प्रकल्प डोलवी अंतर्गत वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न। JSW एस्पायर डोलवी व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळ्यास JSWचे CSR झोनल हेड सुधीर तेलंग, किरण म्हात्रे, मॅजिक बस फाउंडेशनच्या वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विलासिनी सकट, वीरांगना महिला मंडळाचे अध्यक्ष भरत पाटील, कळवे ग्रामपंचायतचे सरपंच सतीश पाटील, केंद्रप्रमुख मंगेश शेरमकर, मुख्याध्यापक शशिकांत पाटील, सायली पाटील, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व ईशस्तवनाने करण्यात आली। पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर विलासिनी यांनी वर्षभराच्या कार्याचा सविस्तर आढावा सर्वांसमोर सादर केला। त्यातून कार्यक्रमाची उपयुक्तता व कार्यपद्धती सर्वांपर्यंत पोहोचवली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले। या अहवालामध्ये प्रकल्पांतर्गत गेल्या वर्षभरात राबवण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक तसेच जीवन कौशल्य विकासाच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहितीचे संकलन करण्यात आले आहे। यावेळी प्रकल्पाशी निगडीत प्राथमिक स्वरूपात जुन्या शाळांचा कम्युनिटी कोऑर्डिनेटर तसेच बाल पंचायत सदस्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करून त्यांचा सन्मान करण्यात आला। त्यांच्या योगदानामुळे प्रकल्पाला अधिक बळ मिळाल्याची भावना आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुधीर तेलंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्याचा मानस व्यक्त केला। शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी JSW तर्फे प्रयत्न केले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रकल्पामुळे मिळालेल्या संधी व अनुभवाविषयी कृतज्ञता व्यक्त केली। तसेच उपस्थित शिक्षक, मुख्याध्यापक आदी मान्यवरांनी JSW एस्पायर प्रकल्पाच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे स्थानिक समाज व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत व्यक्त करत भविष्यातही अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले। विशेषतः गॅलरी ऑकच्या माध्यमातून टीम करत असलेले मार्गदर्शन, वापरत असलेले शैक्षणिक साहित्य, मुलांचे सोडवलेले पेपर्स, अभ्यासक्रम अशा अनेक गोष्टींचा आस्वाद घेता आला। या कार्यक्रमास प्रकल्पातील शाळांमधील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, सरपंच आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनल धुमाळ तर आभार मेघा कार्लेकर यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लस्टर मॅनेजर डॉक्टर प्रगती पाटील व मॅजिक बसच्या सर्व टीमने अथक परिश्रम घेतले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, येथे उपस्थित सर्व शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांचं मी स्वागत करते। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव सेजल मनोज पाटील, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी। आज JSW एस्पायर डोलवीचा प्रोजेक्टचा इव्हेंट आहे, त्यामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी या व्यासपीठावर उभे आहे। गेल्या 1 ते 2 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये JSW एस्पायर डोलवीचा प्रोजेक्ट सुरू आहे। त्या प्रोजेक्टपासून जेव्हापासून मी त्या प्रोजेक्टला जाते तेव्हापासून माझ्यामध्ये माझ्या जीवनामध्ये फार बदल झाले। अगदी माझ्या अभ्यासात, माझ्या मार्कांमध्ये सुद्धा। अगदी मला पूर्वी इंग्रजी ग्रामरची भीती वाटत होती, येत नव्हतं किंवा काना, मात्रा, वेळांटा, उकार यांमध्ये चुकायला व्हायचं किंवा काही गणिताच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नव्हत्या, त्या आता क्लिअर झाल्या आहेत। जेव्हापासून मी CLCचे सेशन अटेंड करते, त्याचबरोबर जेव्हापासून मी लाईफ स्किलचे सेशन अटेंड करते, मला व्यासपीठावर उभं राहून बोलण्याची भीती वाटायची, पण तुम्ही स्वतः पाहू शकता आज मी या व्यासपीठावर उभे राहून माझं मनोगत व्यक्त करू शकते। हे धाडस, हे ध्येय माझ्यामध्ये JSW एस्पायर डोलवीच्या प्रोजेक्टमुळे झालं आहे। आम्हाला पूर्वी आमच्या शाळेमध्ये बाळ पंचायत समितीची स्थापना केली आहे। आम्हाला जर काही विद्यार्थ्यांची, मी त्या समिती पंचायतीमध्ये सदस्य आहे, मी त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधते। त्या विद्यार्थ्यांमध्ये काही अडचण असेल किंवा मला काही जर का अडचण शाळेमध्ये जाणवत असते तर त्या अडचणी आम्ही प्रिन्सिपल सरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। खरंच JSW टीमच्या मुळे फक्त माझ्याच नाही तर माझ्या मैत्रिणींमध्ये, संपूर्ण शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही
काही ना काही बदल झालेला मला जाणवून येतो. त्याबद्दल मी संपूर्ण JSW टीमचे आणि आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या एज्युकेटर्सचे मी आभार मानते आणि येथेच थांबते. धन्यवाद. मान्यवर आणि माझ्या समोर असलेले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि सर्व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, आजचा हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम खरोखरच गौरवास्पद असा हा कार्यक्रम आहे. कारण माझ्या शाळेमध्ये हा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट गेली 5 वर्ष कार्यरत